गुड मॉर्निंग. मी बनवते आता सुदर्शनसाठी नाश्ता, कारण ते नाईटला गेले आणि आता येतील 6 वाजता. तर मग ते जेवण करून झोपतात किंवा नाश्ता करून झोपतात. सो मी बनवणार आहे नाश्ता आणि मग ते झालं की मी जाणार एक्सरसाइज करायला. तर आम्ही लवकर वॉकला चाललोय, कारण कारण का माहिती आहे का, कारण आज माझा नवरा झोपला नाही. खूप काळजी माझ्या नवऱ्याला तशी. नाईट शिफ्ट करून आलाय बिचारा, तरी पण माझ्यासाठी आता वॉकला येणार आहे. तर मी एक कांड केलाय. काय केलाय सांगा. यांचा मोबाईल आहे ना, तो मोबाईल मी लपून ठेवलाय आणि तो स्विच ऑफ करून ठेवलाय, तर सापडतच नाही. तर त्यामुळं हा माणूस रुसलाय, रुसका नवरा भेटलेला आहे मला. सकाळी सकाळी पाऊस येऊन गेलाय, तर चांगलं वातावरण आहे. थोड्या वेळानंतर पण पाऊस येणार आहे. तर हाय गाईज, आम्ही लांब मित्रांकडून. तर गाईज, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही बनवणार आहोत व्हेज आणि फिश. व्हेज हिच्यासाठी आणि फिश माझ्यासाठी. चला. तर गाईज अशा पद्धतीने माझ्या नवऱ्याने मला झाकून घेतलंय. माझी आभाळागत माया तुझ्यावर असू दे, असं गाणं. आता जाऊन तू खुर्ची घेऊन ये आणि खुर्चीवर बस. बर. तर काहीच तुम्हाला वाटत असेल मी खुर्चीवरती आरामात बसलोय, असं काही नाहीये. हाईट मिसमॅच होते. तिला पाहिजे ही हाईट आणि मला पाहिजे ही हाईट. ते काय होत नाहीये, म्हणून आम्ही चेअर यूज करतो. जुगाड. तू साईडला मला पुढे. तर काय जाणू, नमस्कार. अजून काय करू? बोल ना काहीतरी माझ्याशी चांगलं. तुझ्याशी चांगलं बोलायचं असं पण असतं का? तर माझा नवरा आहे ना, एक नंबर ऍक्टिंग करतो, एक नंबर. नवरा होण्याची काय नवरा होण्याची ऍक्टिंग करतो. नवरा होण्याची ऍक्टिंग असते का? हा. तर आम्ही काय बनवतोय, फ्लावरची भाजी बनवणार आहे मी. आणि हे काय बनवणार मला नाही माहिती. वी आर गोइंग टू फ्राय द फिश. फिश फ्राय. जे असे गरीब लोकांना कधी फिश खायला भेटले नाही ना, त्यांना काय समजणार. त्याला प्युअर व्हेजिटेरियन म्हणतात. त्यांना आम्ही गरीब म्हणतो. खाण्यातले गरीब. बाकी पैसे तिच्याकडे जास्त आहे. त्याच गरीबांनी तुम्हाला पोरगी दिली, विसरू नका. अरे पण मी काय म्हटलं, मी खाण्यातले गरीब म्हटलो. ये सीरियस हो जाती कभी कभी भाई साहब. तर काही जण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी लहान होतो ना, तर हे जे दिसतंय ना, हे फ्लावर, तर आमच्या घरासमोर असे वडाची झाडं होती, अशी मोठी मोठी. ती अहिल्याबाई होलकर यांनी त्यांच्या काळात ती लावली होती, त्या मुंबई नाशिक हायवेला. तर ती वडाची झाडं सेम टू सेम अशी दिसायची. लहानपणी जेव्हा आई फ्लावरची भाजी बनवायची, त्यावेळेसची ही माझी जुनी आठवण. मी त्याला असं ठेवायचो आणि त्याच्यावर बघत बसायचो. छान आठवण होती मग. तुझी फ्लावर बद्दल काय आठवण? आमच्या सगळ्या आठवणी विसरल्या लग्न करू. जर कोणाची काही आठवण असेल तर कमेंट करून सांगा. खाली कमेंट करा.
तर आता माझी बायको रडणार आहे. त्याचं कारण मी नाही, ओ नी नाही. पण मी नाही रडणार. तो तुला रडवणार. नाही रडणार. रडवणार तुला. तर अशी खूप सोप्या पद्धतीची फ्लावरची हे भाजी काय आहे? बनवत आहे. शेंगदाणे शांदाने 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 आणि हिरवी मिरची एवढं आणि ही मी- माझी लाल मिरची. लाल नाही, मी लवंगी मिरची आहे. लवंगिनी तिखट मिरची. धुणार एवढं. तर काही जण चला मिरच्या धुवायला. तर अशा प्रकारे मी ज्या हाताने फिश धुतले ना त्याच हाताने मिरच्या पण धुतल्या. आता या हात धुवून, मिरच्या हात धुवून. आता या मिरच्या नॉनव्हेज झाल्या आहे की नाही, बरोबर की नाही. मग हे लोक नॉनव्हेज पण खातात की नाही खातात. पण हात धुवून धुतले आता. पण हात तेच आहे ना माझे. तर काही जण तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, बायको कधी साडी घालत नाही बाहेर गेल्याशिवाय. आता तिला फक्त व्लॉग बनवायचा म्हणून साडी घातली. व्लॉग साठी नाही घातली आहे. मला एक रील बनवायची आहे, ते तुम्ही उद्या इंस्टाग्रामला बघा. तर कांदा तर- टाकलाय मी यात. तू कांदा परत मी एक स्टोरी सांगतो. तर आता आम्ही खाली जात होतो, गाडी पंक्चर होती, मागचा चाक बसलेला, त्याच्यावरती बायको बसली आणि ती गाडी चालतच नव्हती. तरी पण आम्ही आटापिटा करून तिला गेटवरती नेलं आणि तिला रिपेअर करून आणली, हवा भरली तिच्यात. आणि मग तिथं समोर फिशचं दुकान होतं, तिथून फिश घेतले. आणि मग येताना विचारलं हिला, हिने मला सांगितलेलं की मला पण पनीर पाहिजे, तर तुम्ही फिश घ्या, तर मला पनीर द्या. म्हणलं ठीक आहे. आणि नंतर मग खाली आल्यानंतर मला बोलते, तुम्ही खरंच माझ्यासाठी काहीच नाही आणलं. मग बायकोच्या नाही मध्येच हा असतं. नाही मध्ये हा असतं. बर, ये हम हथियार के तरह यूज करेंगे. तर आपलं 75 डेज हार्ड चॅलेंज चालू आहे. तर त्याच्यामुळे 0 ऑइल कुकिंग चालू आहे. तर कांदा टाकलाय मी यात, तो थोडासा परतून घेणार आहे. मग त्यात टाकणार आहे जिरे आणि हळद. पण माझं नाही चालू आहे, तर मी ऑइल टाकणार थोडस. ते फिश आणि मध्ये फिश मध्ये पण ऑइल असतंच ऑलरेडी, तर मग ऑइल असणारच आहे, फॅट असणारच. मी आता हळद टाकली आहे, थोडेसे जिरे टाकते यात. आणि आता थोडस मीठ टाकणार आहे. मीठ टाकलं त्याने त्याच्यावरती, त्याला काय बोलतो झाला. तर काही आत्ताच आमच्या पलावा सिटीमध्ये गॅस कनेक्शन सुरू झाले थ्रू पाईपलाईन. तर आम्ही गॅस लाईन बसवलेली आहे. हे तर सांगायची काही गरज आहे का? अशा गोष्टी सांगायला लागतात. काहीतरी सांगावं. तर त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की आता HP ची जी रसायनीला फॅक्टरी आहे, तर तिथे 5,000 सिलेंडर वाहून गेले. तर माझ्या कंपनीमध्ये माझे मित्रच ते तिथं गेले. तर त्यांना मी सांगितलेलं की एखाद 2 सिलेंडर असेल तर मला पण द्या, पण भेटलं नाही. हे वाटलेलं शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण, ते पाणी न टाकता वाटलंय. आणि
टाकणार आहे हे फ्लावर. तर गाईज आता आमची फिश बनवण्याची बारी. तर आता खाऊन द्या. तर गाईज आता आम्ही फिश बनवणार आहे. खरं तर ती आईची रेसिपी आहे, आईची म्हणजे सासूबाईंची, पण ती आता मी ट्राय करणार आहे. सो देखते कैसी होती है. Pin drop silence baby. तर आता माझा नवरा कापतोय कांदे आणि असंच गोड बोलून नवऱ्याचा फायदा घ्यायचा असतो हे सांगायचं मला यातून. डू यू वॉन्ट टू से समथिंग? तर हा ठेचलेला लसूण आहे, हा टाकायचा माशांवरती आणि थोडीशी हळद टाकायची, थोडीशी म्हणजे माशांच्या क्वांटिटी नुसार तेवढी टाकायची आणि त्यात टाकायची लाल मिरची. जेवढी तुम्हाला पाहिजे, जेवढं तिखट पाहिजे तेवढी लाल मिरची टाकायची आणि टाकायचं थोडंसं मीठ. आणि ते थोडंसं ओलसर होण्यासाठी त्याच्यावर टाकायचं तेल. आणि हे मॅरिनेट होण्यासाठी, मिक्स करून मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास. मी तर काय याला हात लावत नाही, त्याच्यामुळे याच्या पुढची प्रोसेस आमच्या आहो करतील. तर गाईज आपण याला मिक्स करून घेऊया. जोपर्यंत चपात्या मॅरिनेट होत आहे तोपर्यंत माझी बायको करते फिश. असं म्हणायचं नाहीये कारण की ते चुकीचं आहे, मला माहिती आहे, पण तरी मी म्हटलं कारण की जस्ट फॉर एंटरटेनमेंट. असं काही नाहीये, चुकून म्हटलंय माझा नवरा आणि आता स्वतःची चुकी मानायची नवऱ्यांना कधी सवय नसते. तर गाईज माझी बायको फक्त नाकच नाही चपात्या पण फुगवणार आहे. फुगवणार आहे म्हणजे काय? अजून तू नाही फुगवली ना? म्हणजे मी रोज आणि मी नाक फुगवते का? नाही, ऑलरेडी फुगलेलं. मला काहीच नाही करायचं. सॉरी गाईज, तिचं नाक खूप सुंदर आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर माझा नवरा व्हिडिओ मध्ये दिसत नसेल, ह्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल देते की किती आळशी माणूस आहे हा. आता तरी उठा ना. माझं काहीतरी बोलावं ना, काय असं चुप चुप ब्लॉग असो. कालचं सांग आम्हाला. इतर काल एक वाट वागून आली होती. हा, तर काल आमच्या इथे लाईट गेली होती 2-3 तास. तर एक वाट वागत होती, ती आतमध्ये घुसली होती घरात आणि तिला काही केल्या, तिला खिडकी दिसत नव्हती. ती इकडून फेऱ्या मारायची, तिकडून फेऱ्या मारायची, तिकडून फेऱ्या मारायची, खिडकीच्या जवळून जायची, पण तिला खिडकी दिसत नव्हती कारण की त्यांना रात्री दिसत नाही, पण ते साऊंड वेव्हनी डिटेक्ट करतात की पुढे काय आहे की नाही.
पण काल समजलं दिसणं किती इम्पॉर्टंट असतं, बाकी सेन्स काय करायचं. का माहितीये का? तर गाईज कॉस्ट्युम चेंज झालेला आहे. माझी साडी खराब होत होती. काहीतरी चांगलं बोल ना. गाईज या तोपर्यंत बदाम आणि म्हणून किशमिश. तर हा माझा नवरा मनुक्यांना काय तंबाखू म्हणतो. तर मला ऐकायचंय तंबाखूचं आणि मनुक्यांचं काय कनेक्शन. काहीच कनेक्शन नाहीये. जे कनेक्शन मी जोडलंय ना, आय कांट एक्सप्लेन. हा काय कनेक्शन जोडले हेच ऐकायचं मला. काय कनेक्शन तो जोडले? शब्द जो आहे ना, मनुका आणि तंबाखू, हे माझ्या डिक्शनरीत तरी Similar आहे का? सिमिलर बनवतो. That's why तर मी असे use करतो. भरपूर सारे वर्ड्स आहेत माझ्या डिक्शनरीला वेगळी आहे. आणि आता त्या डिक्शनरीत भरपूर सगळे वर्ड्स आहेत ते हिला समजतात. तर गाईज जो ब्लॉग आहे ना, तो ऍक्च्युली जे आम्ही रेकॉर्ड करतो ना, सगळं स्क्रिप्टेड आहे किंवा ऍक्टिंग करतो आम्ही. पण जे कॅमेरा बंद केल्यानंतर जे होतंय ना, ते खतरनाक आहे. दॅट्स ऍक्च्युअल ब्लॉग. आणि तो आहे आता काय करणार. तर गाईज आम्ही गावाकडे फ्लावरला फ्लावर नव्हतो म्हणत, तर आम्ही अडाणी असल्या कारणाने किंवा गावाकडे गावंढळ भाषा असेल तर आम्ही त्याला फुलवर म्हणायचो. तर आता बायको माझी ती पण म्हणत असेल, पण मी नाही आता बोललं कसं- कधी. हा, मी नाही बोललं कधी. ठीक आहे, मी कॉल करून विचारेन तिच्या मम्मीला. म्हणजे तिची मम्मी का? ठीक आहे. माझी सासू मम्मी. त्या सासू माणसाला ना 10 मिनिट पण झाले नाहीये हे बोलून की मी पण तुमचा मुलगा आहे आणि आता लगेच तिची मम्मी. पण मी असे भरपूर शब्द ऐकले. गल्लास, पंगल, भोपळा. भोपळा. मग काय म्हणतो? घोपळा. घोपळा. भोपळा. मी भोपळा नाही बोलत, भोपळा. ऍक्टर आहे का चॅप्टर आहे तू? कोणता व्हिडिओ काढायचा? जाऊ दे आता काय काढतो बाबा. जाऊ दे आता गाइस, यू आर मिसिंग चांस. सो इसके आगे का व्लॉग हम कंटिन्यू करेंगे क्योंकि आता माझा नवरा बनवणार आहे फिश. सो मी काय त्याला एकदम हात- हिंदी मधून डायरेक्ट मराठीमध्ये विसरली होती बघू. सोबतच आपलं जे वॉटर चॅलेंज आहे ते पण कम्प्लीट करायचं चालू आहे. वॉटर प्यायचं आहे का? सो इथे फिश फ्राय करणार आहे आणि इकडे मग ते परत अगेन फ्राय करणार आहे. माझा फिशू. फिशू आणि फ्राय करणार. फिशू म्हणजे काय? फिशू म्हणजे फिशू. तिकडे काय एक फ्राय करणार. सगळे करा ऍट टाइम टाका सगळे. तर थोडेसे फिश फ्राय करायचे आणि मी इकडं जे नेक्स्ट स्टेप आहे त्याची तयारी करते. तर त्यात सगळ्यात पहिले जाणारे जिरे. तर हे मी घेतले थोडेसे जिरे, ते मी याच्यात टाकते. आणि नंतर जो कांदा कट केला होता तो टाकणार आहे त्यात. तो हा आहे कांदा. भरपूर सारा कांदा टाकायचा आहे, जास्त टाकायचा आहे. आपलं नॉर्मल आपण जो टाकतो त्यापेक्षा जास्त टाकायचा. कांदा आपण फ्राय केला होता तो गोल्डन ब्राऊन झालाय. आता त्यात थोडंसं लाल तिखट थोडंसं टाकायचंय कारण आपण पहिलेही
फिश मॅरिनेट करताना आपण ऑलरेडी टाकलंय. तो खूप थोडंसं असं लाल तिखट आणि थोडंसं मीठ, फक्त त्या कांद्याला पुरेसं असं एवढंसं मीठ घेतलंय मी, ते त्यात टाकायचंय. आता जो फ्राय केलेला कांदा आहे त्यात ते फ्राय केलेले फिश टाकणार आहे. टाक ना. नाही टाकणार. ते थोडंसं हलवून घ्यायचंय, थोडंसं हलवायचंय कारण ते फिश तुटता मे बी, आय डोंट नो. त्या माशांना असं थोडंसं पाणी सुटतं, मग त्यात टाकायचंय बेसन पीठ. हलवून आणि ही लास्ट स्टेप आहे, थोडंसंच टाकायचंय. सो त्यात टाकलंय बेसन पीठ आणि ते काहीसे असे दिसतात. तर आता ते परत झाकून ठेवायचं एक 2-3 मिनिटांसाठी आणि मग ते लगेच होऊन जातं. तर अशा पद्धतीने आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज करतोय. इट्स गुड. गुड नाही, पण ठीक आहे, आता जे आहे ते आहे. माझ्यासाठी तर गुडच आहे. कारण बायको प्युअर व्हेजिटेरियन असून पण बायको बनवून देते नॉनव्हेज, म्हणून गुड आहे. तर गाईज आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि आजचा दिवसाचा 75 डेजचा चॅलेंजचा, तर गाईज आजचा व्लॉग आम्ही इथे संपवतोय. आणि हिचा 75 डेजचा चॅलेंज आजच्या दिवसाचा सगळ्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेल्या आहेत. थँक्यू. कीप वॉचिंग.